हो, अँजिओप्लास्टी म्हणजे आपण स्टेंट टाकणारी अँजिओप्लास्टी आणि स्टेंट न टाकणारी अँजिओप्लास्टी. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, ज्याला आपण मेटललेस अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे क्लासिकली आपण विचार करतो आणि खूप जणांना ते ऑड पण वाटतं, की आपल्या शरीरामध्ये परमनंट धातू टाकला किंवा फॉरेन बॉडी टाकली, मग त्याचे परिणाम काय होतील? आणि शेवटी आमच्या लक्षात आलं, की जसं आपण बिल्डिंग बांधताना सपोर्ट देतो लाकडाचा आणि नंतर ते काढून घेतो, तसं हृदयाच्या बाबतीत होऊ शकतं. म्हणजे हे जे स्टेंट आहेत ते आपण ब्लॉकेजेस काढल्यानंतर रक्तवाहिनी परत कोलॅप्स होऊ नये म्हणून टाकलेले असतात. पण नंतर ती हील झाल्यानंतर त्याची ॲक्चुअली गरज राहत नाही. याला आपण स्कॅफोल्ड असं म्हणतो. मग ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. याच्यामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, की ॲब्सॉर्बेबल स्टेंट्स जी आधी खूप फेमस झाले होते. मधल्या काळामध्ये टेक्नॉलॉजी थोडी फिसल आउट झाली होती. ती परत येते. म्हणजे एखादा मेटल नसलेला मॅग्नेशियमचा स्टेंट आपण टाकतो आणि तो 1-2 वर्षामध्ये विरघळून जातो. म्हणजे त्या ठिकाणी कुठली मेटल राहत नाही, परमनंट राहत नाही. ही एक टेक्नॉलॉजी आहे. दुसरी टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण ड्रग इल्युटिंग बलून असं म्हणतो. ह्याच्यामध्ये लेझरचा पण खूप मोठा फॅक्टर येतो, की जे कोलेस्ट्रॉल जमलेलं असतं ते आपण लेझरने आधी पूर्ण काढून टाकतो आणि एक स्पेशल बलून असतो ज्याच्यावर ड्रगचं कोटिंग असतं. आपण तो तिथे जाऊन उघडतो, ते औषध तिथे लावतो आणि तो बलून काढून घेतो. म्हणजे शरीरामध्ये कुठलाही परमनंट रेसिड्यू आपण ठेवत नाही. तर ही मेटललेस नावाची अँजिओप्लास्टी ही एक प्रकाराची आली.